विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या जमीन अधिग्रहणाचा विषय हा गेले 3-4 वर्षापासून सुरू आहे. 2024 साली या प्रक्रियेला खरं तर सुरुवात झाली. नोटिसेस गेल्या, शेतकऱ्यांचे कन्सेंट्स आले. 50% जास्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मोबदला दिला गेला आणि त्यानंतर 1.5-2 वर्षासाठी हा विषय प्रलंबित झाला. काही सरकारच्या तांत्रिक अडचणीमुळे हा विषय प्रलंबित होता आणि आता जेव्हा पुन्हा मोबदला द्यायची वेळ आली त्यावेळेला मात्र 2024ला जो मोबदला दिला गेला त्यापेक्षा कमी मोबदला दिला जाईल असं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आणि त्यामुळे शेतकरी बांधवांमुळे या विषयाचा एक असंतोष निर्माण झाला होता. काहीसा गैरसमज तयार झाला होता आणि त्यामुळे या विषयाची एक विशेष बैठक राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मी मागणी केली की शेतकऱ्यांना जर का याच प्रोजेक्टमध्ये पूर्वी एक रेट दिला गेलाय, एक भाव दिला गेलेला आहे, आता त्याच प्रोजेक्टमध्ये उर्वरित शेतकऱ्यांना कमी पैसे कसे काय दिले जाणार आणि ते शेतकऱ्यांनी का मान्य करावं. शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा आपण प्रयत्न केला. आदरणीय महसूल मंत्री साहेबांनी यात सकारात्मक निर्देश दिलेले आहेत आणि खालच्या यंत्रणांना सूचित केलंय की तिथली वस्तुस्थिती जी आहे, शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या विषयाचा एक वस्तुनिष्ठ अहवाल तातडीनं पाठवण्याचे निर्देश महसूल मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि पुणे विषयामध्ये एका ॲक्विजिशन विषयामध्ये माननीय उच्च न्यायालयाने एक जजमेंट दिलं, त्याचा आधार या प्रोजेक्टमध्ये सुद्धा घेण्याचा प्रयत्न होतोय. पण या विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये पूर्वी अनेक शेतकऱ्यांना पैसे दिले गेले असल्यामुळे ते कोर्टाचे जजमेंट्स या विषयाला लागू होतात का हे सुद्धा तपासून बघावं लागेल असे सुद्धा निर्देश त्या ठिकाणी महसूल मंत्री महोदयांनी दिले आणि त्यामुळे सकारात्मक बैठक झाली. त्यामध्ये गुणांक 1 द्यायचा की 2 द्यायचा त्याची नियमावली यात सुद्धा काही निर्देश आदरणीय महसूल मंत्री महोदयांनी दिले. ज्या पद्धतीनं काही चुकीच्या पद्धतीनं यात विचार केल्यामुळे काही शेतकऱ्यांना याचं नुकसान होतंय, त्यामध्ये गुणांकाच्या विषयामध्ये सुद्धा तातडीनं तपासणी करून शेतकऱ्यांना यामध्ये न्याय दिला पाहिजे ही भूमिका महसूल मंत्री महोदयांनी घेतलेली आहे. त्यामुळे एकंदरीत सकारात्मक बैठक झाली आणि त्यामुळे पनवेल उरण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या अडचणी होत्या की आमचे जागेचे दर कमी होणार, आम्हाला कमी पैसे मिळणार, हा संभ्रम जो झाला होता त्यात आता सकारात्मक निर्णय होण्यासाठी मार्ग खुला झालेला आहे. लवकरच या विषयामध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.